मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक त्याचबरोबर आनंदी हे दोघेही ज्या ठिकाणहून सुखदा गायब झालेली असते ना त्या ठिकाणी येतात आणि तेथे आल्यानंतर आता आनंदी पटकन गाडीतून खाली उतरते आणि सार्थकला ती जागा दाखवते। तेव्हा सार्थक म्हणतो, मला तर काही कळतच नाही, ही सुखदा नक्की गेली असेल कुठे, कारण मला तर वेगळाच डाऊट येतोय। आनंदी विचारते, कसला डाऊट? तेव्हा सार्थक म्हणतो, मला असं वाटतंय ती किडनॅप वगैरे झाली असेल। तेव्हा आनंदी म्हणते, सार्थक सर तुम्ही असं का बोलताय? ती प्रचंड घाबरते। तेवढ्यातच तेथे आता त्याला कानातले सापडतात आणि तो आनंदीला ते कानातले दाखवत म्हणतो, हे पहा, हे सुखदाचेच कानातले आहेत ना? ती म्हणते, हो हे सुखदाचेच कानातले आहेत, पण या क्षणी ती गेली तरी असेल कुठे कळतच नाहीये। हा विचार करतच ती पुन्हा घाबरते। मग सार्थक म्हणतो, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, मला तर असं वाटतंय कोणीतरी किडनॅपच केलंय। ती म्हणते, प्लीज असं बोलू नका ना तुम्ही। मग सार्थक म्हणतो, शक्यता नाकारता येत नाहीये, आता एवढा वेळ वाट पाहूनही ती आली नाही म्हटल्यावर हाच प्रश्न आता उभा राहतोय। आता काही वेळानंतर सार्थक आनंदी हे दोघेही घरी येतात। आदर्शला याबद्दल सांगतात। आदर्श घाबरतो आणि म्हणतो, असं कसं होऊ शकतं? आपल्या सुखदाला कोण किडनॅप करू शकतं? मग आता सार्थक म्हणतो, हो होऊच शकतं असं, आणि तिचे कानातले तिथे सापडले म्हटल्यावर तिला जबरदस्तीने गाडीत टाकलं असेल वगैरे, तिला किडनॅप केलं असेल। तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? तेव्हा आदर्श म्हणतो, नाही। मग आता तो म्हणतो की मला असं वाटतंय आनंदी म्हणून कोणीतरी सुखदाला सारखं बोलवत होतं, त्यामुळे त्यांनी तर किडनॅप केलं नसेल ना? तेव्हा आनंदी म्हणते, शक्यता तर नाकारता येत नाहीये। सार्थक आता होला हो करत असतो आणि असं होऊच शकतं असंही देखील म्हणत असतो। मग काही वेळातच तेथे आता आदर्श म्हणतो, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करायची का? त्यावेळी आनंदी म्हणते, हो कंप्लेंट करूयात आपण, चला बरं। तेव्हा सार्थक म्हणतो, थांबा थांबा, कंप्लेंट नका करू तुम्ही लगेच। तेव्हा पुढे आता सार्थक म्हणतो, नका, तिचं लग्नसुद्धा आता जवळ आलंय, त्यामुळे बोभाटा करू नका, उगीच मुलीचं कसं वेगळं असतं जरा, तुम्हाला तर माहीत असेल ना? मग आता आनंदी म्हणते, हो। तेव्हा सार्थक म्हणतो, माझे काही मित्र आहेत पोलीस खात्यामध्ये, मी त्यांना कॉल करून तुम्हाला मग सांगतो, चालेल ना? तेव्हा आता ठीक आहे असं आता आनंदी म्हणते। तेव्हा आनंदी आता खूपच घाबरलेली असते। ती म्हणते, मी काय म्हणते, पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करतीलच, परंतु आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूयात ना, तिला शोधूयात ना, असं म्हणून सार्थक आता तेथून जातो। तेव्हा आनंदी आता रडत असते। त्याच वेळी आता आदर्श म्हणतो, रडू नको सगळं आनंदी, तू प्लीज, येईल आपली सुखदा, असेल इथे कुठेतरी। त्यावेळी आनंदी आता लगेच सार्थकच्या रूममध्ये जाते। ती आता त्याला विचारू लागते, सार्थक सर, अहो सांगा ना, आपल्या सुखदाचा काही पत्ता लागला की नाही? सार्थक म्हणतो, मी केलाय पोलीस मित्रांना फोन, बघू आता काय होतंय ते। पुढे आता सार्थक उडवाउडवीची उत्तरं देत असतो। ते पाहून आता आनंदी आता त्याला विचारतेच की सर, मला एकच गोष्ट कळत नाहीये, सुखदा हरवली आहे आणि तुम्ही एवढे रिलॅक्स कसं राहू शकता? मला ना राहून राहून तोच सारखा प्रश्न पडतोय। तेव्हा सार्थक म्हणतो, अरे म्हणजे असं का बोलताय तुम्ही? तेव्हा आता सार्थक आपापली उत्तरं देत असतो। त्याच वेळी आनंदी म्हणते, मला तर असं वाटतंय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय। त्यावेळी सार्थक म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय का? आनंदी म्हणते, मी संशय घेत नाहीये, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, मला सुखदाची काळजी नाहीये, तुम्हाला एकटीलाच आहे असं वाटतं का? पुढे आता तो म्हणतो, तुम्हाला अधिकारच नाहीये हे काही बोलण्याचा, मी माझ्याबरोबर आणि घरच्यांबरोबर कसा वागलात ते विसरलात का आता सगळं? अहो, तुम्ही 6 वर्षांपूर्वी जेव्हा निघून गेला होतात आणि आत्ता परत आलात तेव्हा कारण सांगताय का? नाही। आता सुखदा निघून गेली आहे ना, मग सुखदा आल्यानंतर नक्कीच कारण सांगेल, तुमच्यासारखी नाही आहे ती अशा गोष्टी लपवून ठेवणारी, समजलं? अहो सांगा ना, तुम्ही 6 वर्षांपूर्वी का गेला होतात निघून? द्या ना उत्तर मला, असं म्हणून तो चिडतो। पुढे आता सार्थक म्हणतो की माझं 6 वर्ष काय झालं होतं तुम्हाला माहीत तरी आहे का? तुमच्या पाठीमागे तुमच्या फॅमिलीची काय अवस्था झाली होती हे तरी तुम्हाला कळतंय का? आता सार्थक सारखं सारखं तिच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु आनंदी काही बोलत नाही। ती आता रडू लागते आणि म्हणते, सार्थक सर, तुम्ही तरी प्लीज मला समजून घ्या। अहो, सुखदाची जबाबदारी माझ्यावर आहे, कारण सुखदा ही
माझी मैत्रीण आहे, तुम्हाला कळत कसं नाही, असं म्हणून ती त्याच्यावर खूपच चिडते. तेव्हा ती खूप इमोशनल झालेली असताना सार्थकला जाता तिच्याबद्दल वाईट वाटतं. मग तो आता गप्प बसतो आणि आनंदीला सांगतो की तिला काहीही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा ती म्हणते काहीही होणार नाही कसं, हे पहा मला तिची काळजी वाटते, काहीही झालं तरी आजच्या आज मी सुखदाला शोधून काढणारच, असं म्हणून ती आता लगेच सुखदाला शोधण्यासाठी निघते. दुसरीकडे आता सुधा ही आदर्शला विचारते, बाळा अशी कशी सुखदा गायब झाली ना, कळतच नाही. मला तर भीती वाटतीये तिला आनंदी आणि सार्थकचं सत्य तर समजलं नसेल ना. तेव्हा आदर्श विचारतो, अगं काकू तू अशी का बोलतेस, तिला कसं समजेल आनंदी आणि सार्थकचं सत्य. तेव्हा तुला माहीत नाही अरे सार्थकचं आनंदीवर अजूनही किती प्रेम आहे, कारण सार्थक 6 वर्ष आनंदीची वाट पाहत होता आणि तिला शोधत सुद्धा होता. ती आता घाबरलेली असताना आदर्श तिला समजावतो. मग आता सुधा म्हणते की तुला माहीतच असेल बाळा, दोघांनी लग्न केलं होतं आणि आपला विरोध असतानाही, कारण दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. मला तर वामन शास्त्रींनी सांगितलेलं सारखं सारखं आठवते की त्या दोघांचं लग्न जर मोडलं तर म्हणजे सुखदाचं आणि सार्थकचं, कारण त्याच्या पत्रिकेत योगसुद्धा नाही आहे. आदर्श म्हणतो निगेटिव्ह विचार नको करू. आता सुधा म्हणते, अरे बाळा तुला समजतंय का, गणेश विसर्जन होतं तेव्हा सुद्धा सार्थक कल्याणीला आनंदी असं म्हणाला होता आणि तिला डाऊट आला तर मग तर आपल्या समोर सुखदाला काय झालं होतं माहिती आहे ना, आणि आपल्या अपरोक्ष मग काय होत असेल. तेव्हा आदर्श म्हणतो, अगं काकू तू ना काय करते, उगीच त्या गोष्टींचा जास्त विचार करत असते. त्यावेळी आता सुधा म्हणते, मुलींना या गोष्टी जास्त कुणासमोर बोलून दाखवत नाहीत बाळा, पण त्यांच्या मनात या गोष्टी खूप सलत असतात. मलाच का राहून राहून असं वाटतंय की सुखदा निघून गेली असेल, म्हणून देव करो आणि माझंच बोलणं खोटं ठरो, असं ती आता म्हणते. तेव्हा आदर्श म्हणतो, काकू तुझं बोलणं खोटंच ठरणार आहे, तुला मी सांगतोय हे बघ असं काहीही घडणार नाहीये. तेव्हा सुधा आता म्हणते की बाळा कधी कधी आपल्याला वाटतं ना त्याच्या पलीकडेही गोष्टी घडतात, अरे आपण कल्पनाही केलेली नसते आणि अशा अतर्क्य गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीचा परिणाम आपल्या लाईफवर होतो. तेव्हा वामन शास्त्रींनी जे काही भाकीत केलं होतं ते खरं तर ठरणार नाही ना, अशी भीती सुधाला खूप वाटू लागते. त्यामुळे ती तशी शंका व्यक्त करून सारखी दाखवत असते. आदर्श म्हणतो, तू काळजी करू नकोस, असं काहीही होणार नाही आहे. अगं सुखदा कशी आहे माहीत आहे ना तुला, तिला नेहमी अशी गंमत जम्मत करायची सवय असते आणि तिने तो प्रँकसुद्धा केला असेल असं मला वाटतंय. त्यावेळी आता सुधा म्हणते, तुझं बोलणं खरं ठरू दे बाळा. तेव्हा आता ठीक आहे असं आता आदर्श म्हणतो आणि असंच होईल. अगं काकू तू अजिबात काळजी करू नको आणि सुखद जरीही कुठे गेली असेल ना तरीही आम्ही तिला बरोबर शोधून काढतो. मी सुखदाचा शोध घेण्यासाठी जातो आणि सार्थकलाही बरोबर घेतो, असं आता आदर्श म्हणतो आणि लगेच ते दोघेही जायला निघतात. त्यावेळी बाहेर आता आनंदी असते. तेव्हा आनंदीला पाहून आता आदर्श हा विचारतो, काय ग तू कुठे चालली आहेस आणि सुखदाचा काही पत्ता लागला की नाही. मग आता सुखदाबद्दल काहीच समजलं नाहीये असं आता आनंदी म्हणते. आणि सार्थक कुठे आहे असं आदर्श विचारतो. तेव्हा आनंदी म्हणते, सार्थक हे त्यांच्या रूममध्ये आहेत. त्यावेळी रूममध्ये तो असा कसा रिलॅक्स बसू शकतो मला कळतच नाही, कारण त्याला तर माहीतच असायला हवं ना की सुखदा गायब आहे म्हटल्यावर आपण तिला शोधायला हवं, असं आता आदर्श विचारतो. मग आता आनंदी म्हणते, त्यांनाही खूप मोठा जबर धक्का बसलाय, ते पूर्णपणे कोमात आहे, कारण सुखदा अशी कशी त्यांना सोडून जाऊ शकते हा धक्काही त्यांना पचलेला नाहीये. मग त्यामुळेच ते इथून रूममध्ये गेले आहेत आणि त्यांना जरा धक्काच बसलाय म्हणून त्यांना करू देत आराम. पण आदर्श सर आपण असं करायचं का, आपण जायचं का सुखदाला शोधायला, त्यांना राहू दे आराम करू दे. तेव्हा आदर्श ठीक आहे असं म्हणतो. दोघेही लगेच सुखदाचा शोध घेण्यासाठी जायला निघतात. ज्या ठिकाणहून सुखदा गायब झालेली असते ना त्या ठिकाणी आता ते दोघेही जातात. तिचा फोटो दाखवतात, इतरांना विचारत असतात की ही तुम्हाला सापडली का किंवा कुठे तुम्ही हिला पाहिलं का. त्यावेळी आता सर्वजण नाहीच म्हणत असतात. आनंदी आदर्शचा आता नाईलाज होतो, दोघांनाही काय करावं हे सुचत नाही. आदर्श आता एका
स्टॉलवर जातो आणि विचारत असतो. तेवढ्यातच आनंदीला समोर आता विशाल फोनवर बोलताना दिसतो. आनंदीला मोठा धक्काच बसतो. ती लगेच विशालकडे जाते आणि त्याला म्हणते, विशाल तू इथे कसा? मग आता तो म्हणतो, मी इथे आलोय, शिकमध्येच मी आहे. तेव्हा आनंदी विचारते, का बरं? मग आता तो म्हणतो की माझा मित्र आहे ना, त्याचे वडील इथे आजारी होते, त्यांना भेटायला मी आलोय. त्यावेळी आता त्या मित्राचं नाव काय आहे? तू मला याबद्दल कधी काही सांगितलं नाहीस, असं आता आनंदी म्हणते. त्यावेळी आता तो म्हणतो, माझ्या मित्राचं नाव अक्षय आहे. अक्षय, सॉरी हा, माझं सांगायचं विसरून गेलं. मग आता आनंदी म्हणते, तू असा का दिसतोय एवढा अस्वस्थ? मला कळतच नाहीये. त्यावेळी तो विचारतो, मी कुठे अस्वस्थ दिसतोय? मी तर एकदम ओके आहे ना. मग आता आनंदी त्याला पुन्हा विचारते, सांग बरं काय झालंय? पुढे आता आनंदी म्हणते, विशाल तुम्हाला नेहमीसारखा नॉर्मल वाटत नाहीयेस का बरं रे? मग आता तो म्हणतो, मी नॉर्मलच आहे अहो. आदर्श विचारतो, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे का? मग आता आनंदी विचारते, सांग ना काय झाले? अरे विशाल तू काहीतरी लपवत आहेस. तो म्हणतो, जरा तब्येत बरी नाही ना माझी, पण थकवा आलाय इकडे तिकडे जाऊन, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. तुम्ही निघा पुढे, मी जातो आता घरी. तेव्हा तो आता जायला निघतो आणि पुन्हा मागे वळून विचारतो, काय झालं? तुम्ही असे का फिरताय बरं? मग आता आनंदी म्हणते, अरे आम्ही सुखदाला शोधतोय, कारण ती मगापासून कुठेतरी निघून गेली आहे, आम्हाला सापडतच नाहीये, घरी सुद्धा नाहीये. मग आता विशाल म्हणतो की अहो फोन करायचा ना मग त्यांना. तेव्हा आनंदी म्हणते की अरे आम्ही कधीपासून त्यांचा फोन ट्राय करतोय, परंतु तिचा फोनच लागत नाही. काय करू मग आम्ही तरी? आमचाही आता नाईलाज झालाय. तेव्हा कधीपासून गायब आहे असं विचारतो. मग आता आनंदी सांगू लागते, मगाशी आम्हाला टेलरकडे नाशिक रोडकडे जायचं होतं आणि मग ती जेव्हा टेलरबरोबर फोनवर बोलत होती ना, तेव्हा मी रिक्षा पाहायला पुढे गेले आणि मी रिक्षा पाहिलीसुद्धा, परंतु सुखदा कुठे गायब झाली काय माहीत. तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्या मदतीला येतो, असं म्हणून तो डोक्याला हात लावतो. त्यावेळी आता काय झालं आनंदी विचारते. मग आता तो म्हणतो, मी तुमच्याबरोबर खरं तर आलो असतो, परंतु माझी मित्रसुद्धा वाट पाहतोय, मलाही तिकडे जावं लागेल ना कल्याणी मॅडम. माझी कामं उरकल्यावर मी तुम्हाला नक्की फोन करतो, असं म्हणून विशाल आता तेथून जातो. आता विशाल तिथून गेल्यानंतर आनंदी आणि आदर्श पुन्हा आता सुखदाचा शोध घेण्यासाठी जायला निघतात. दुसरीकडे वृंदा ही खूपच खुश असते, कारण फायनली आता सुखदा घरातून गेलेली असते आणि शलाकावतीच्या मनासारखं झालेलं असतं. दोघीही आनंद व्यक्त करत असतात आणि आपल्याला हवं तेच घडलं. कोणत्या ना कोणत्या कारणाने सुखदा घराबाहेर पडली ना, हे बरंच झालं. पण आता शलाका विचारते, आई पण ही सुखदा नक्की कुठे गेली असेल ग? मला तर कळतच नाहीये. तेव्हा वृंदा हसतच म्हणते, कुठेही का जाईना, अगं ती गेलीये ना घराबाहेर, मग आपला प्रॉब्लेमच मिटला. आता शलाकाही शंका व्यक्त करते की अगं आई, पण ती नदीत वगैरे वाहून गेली नसेल ना, किंवा असं काहीतरी झालं नसेल ना तिला? त्यावेळी वृंदा म्हणते, नाही ग छे, असं कुठे होईल का तिला, आणि ती असं कधीही करू शकत नाही. मग आता ते अगं आई का नाही करणार? तिला जर सार्थक आणि आनंदीचं सत्य समजलं असेल तर ती हे नक्कीच करू शकते, बरोबर ना? कारण ती सार्थकवर खूप प्रेम करते आणि कल्याणीच ही आनंदी आहे हे कळलं तर तिला ती ऑफकोर्स जीवनसुद्धा संपवून टाकेन. तुला कळतंय का मी काय म्हणतेय? तेव्हा वृंदा म्हणते, अगं तिला जर कळलं असतं तर ती नेमकी आनंदी बरोबरच का घराबाहेर पडली असती? मग सांग ना तू आता. नाही नाही, मला नाही वाटत ती असं काही करेल, आणि हरवायला ती काही लहान मुलगी नाहीये. मला नाही वाटत ती कुठेही हरवली वगैरे असेल. त्यापुढे आता वृंदा आणि शलाका या दोघीही जरा घाबरतात आणि एकमेकींकडे पाहतात. मग आता वृंदा म्हणते, मला असं वाटतंय त्या आनंदीने आपल्यावर डाऊट घेतला की सुखदाला आपणच लपवलं आहे, कुठेतरी किडनॅप करून ठेवलं आहे. मग काय करायचं बरं? त्यावेळी आता वृंदाला शलाका म्हणते, कसं आहे ना, असं होऊच शकतं, कारण आनंदी कशी आहे तुला माहीत आहे ना, आणि तिच्यावरती सुखदा, तुला माहीत आहे दोघींचे स्वभाव कसे आहेत ते. त्या दोघीही आता खूपच घाबरलेले असतात. काय करावं त्या दोघींनाही सुचत नाही. इकडे सार्थक हा एकदम मस्त रिलॅक्स असा सोफ्यावर बाहेर हॉलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच आनंदी आणि आदर्श तेथे येतात. तेव्हा सार्थक पटकन आता उठतो आणि म्हणतो, मी तेच बघत होतो, सुखदाचा फोन लागतो की नाही, तुम्हाला काही समजलं का तिच्याबद्दल? मग आता आदर्श म्हणतो, नाही रे, जवळपास अख्खं शहर आम्ही पालथं घातलंय, पण सुखदाचा काहीच पत्ता लागत नाहीये, काय करावं ना आता कळतच नाही. तेव्हा सार्थक म्हणतो, असं कसा पत्ता लागत नाही? मला तर कळतच नाही नक्की ती
कुठे गेली बरं? सांगून जायचं तर सांगून सुद्धा गेली नाही. आता टेलरकडे काम आहे म्हटल्यावर या दोघीही गेल्या. सार्थक म्हणतो माझंही डोकं बंद पडायची वेळ आली आहे आता. तेवढ्यातच आता आनंदीला सुखदाच्या मम्मीचा म्हणजे उमा मॅडमचा फोन येतो. तेव्हा ती आता त्या दोघांनाही त्याबद्दल सांगते की उमा मॅडमचा फोन आलाय. मग आता ते दोघेही म्हणतात की कर रिसीव आणि बोल त्यांच्याबरोबर. त्यावेळी आता आनंदी कॉल रिसीव करते आणि खूप घाबरलेली असते. सार्थकने डोक्याला हात लावलेला असतो. आदर्श देखील जरा घाबरलेलाच असतो. मग आता कल्याणी अगं ऐक ना, मी केव्हापासून सुखदाचा फोन ट्राय करते परंतु फोन काही लागतच नाही. अगं मला बोलायचं आहे तिच्याबरोबर, तिला फोन देतेस का गं जरा तू? कारण सुखदा तुझ्या जवळच असते ना कुठेतरी, म्हणून मी विचारतीये. तेव्हा आनंदीला आता काय बोलावं ना सुचत नाही. तेव्हा आनंदी आता डोक्यालाच हात लावते. तेव्हा उमा म्हणते की कल्याणी अगं तुला माझा आवाज ऐकू येतोय का? बोल ना बरं. तेव्हा आनंदी आता रडतच म्हणते हो बोला ना. मग आता माझ्या सुखदाकडे फोन दे ना, असं उमा म्हणते. तेव्हा कल्याणी आता रडतच सत्य सांगते मॅडम सुखदा सापडत नाहीये. अहो आम्ही दोघी टेलरकडे जायला निघालो होतो आणि मध्येच अचानक कुठून ती गायब झाली कळतच नाहीये. हे ऐकताच आता उमाला मोठा धक्काच बसतो. ती आता जागेवरून ताडकन उठते आणि विचारते काय? सुखदा मग कुठे आहे माझी? तेव्हा सुखदाच्या आईच्या हातातून आता फोनच खाली पडतो कारण तिला धक्का बसलेला असतो. आता इकडून आनंदी हॅलो हॅलो करत असते परंतु आता त्या तिकडून काहीच बोलत नसल्यामुळे आनंदीचाही नाईलाज होतो. तेव्हा आनंदीला आता खूप टेन्शन आलेलं असतं. सार्थककडे ती पाहते. तेव्हा सार्थक म्हणतो आनंदी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, होईल सगळं ठीक. आता सार्थक एवढा कॅज्युअली बोलतोच कसा, हा प्रश्न आनंदी आणि आदर्शला पडलेला असतो. दोघेही आता त्या सार्थककडे पाहत असतात. मग आता सार्थक आपला एकदम शांत होऊन जातो. दुसरीकडे सुखदा एका ठिकाणी असते. तेवढ्यातच तिथे आता कुणीतरी येतं. तो असतो विशाल. आता विशाल आणि सुखदा एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. त्याचवेळी कसा वाटला आमचा पाहुणचार, असा आता विशाल विचारतो. तेव्हा ती म्हणते एकदम फर्स्ट क्लास आहे. तेव्हा इथे काही त्रास तर नाही ना, असं विशाल विचारतो. तेव्हा सुखदा म्हणते नाही रे, काहीच त्रास नाही आहे. तेवढ्यातच तेथे आता लगेच अण्णा देखील येतात. अण्णा म्हणतात आता आपण ठरवलं आहे ना सगळं काही व्यवस्थित होणार. शेवटी आनंदी आणि सार्थकरावांना आपल्याला एकत्र आणायचं आहे. मग आता सुखदा म्हणते हो ना, आपला हेतू चांगला आहे. त्यावेळी विशाल म्हणतो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. अहो जेव्हा मी इकडे येत होतो ना तेव्हा आनंदी त्याचबरोबर आदर्श दादा दिसले आणि ते दोघेही खूप टेन्शनमध्ये होते. म्हणजे आनंदी मॅडमची अवस्था तर अशी झाली होती ना की तुम्हाला कसं सांगू. तेव्हा आता होणारच ना, शेवटी तिची मैत्रीण आहे सुखदा, असं अण्णा म्हणतात. मग आता अण्णा म्हणतात थोडे दिवस तिला वाईट वाटेल परंतु काही हरकत नाही, कारण आपण शेवटी ती आणि सार्थक एकत्र येण्यासाठीच तर हे सगळं करत आहोत ना. त्यावेळी अण्णा म्हणतात हो ते दोघेही कधी एकत्र येतील असं मला झालंय. ते दोघे एकदा एकत्र आले ना म्हणजे जे माझी खूप मोठी काळजीच मिटेल, असं आता अण्णा म्हणत असतात. तेव्हा सुखदा त्यांच्याकडे बघतच राहते. तर विशालला वाईट वाटतं कारण आनंदीवर त्याचं प्रेम असतं आणि तो कधीच ही गोष्ट सांगू शकणार नसतो. त्याचबरोबर सुखदालाही जरा वाईट वाटतं कारण सार्थकवर तिचं प्रेम असतं आणि सार्थक आता आनंदीचा आहे म्हणजेच कल्याणीचा आहे ही गोष्टही तिला माहीत झालेली असते. त्यामुळे आता ते तिघेही नुसते एकमेकांकडे पाहत राहतात. तर मित्रांनो पुढील भागामध्ये उमा मॅडम म्हणजे सुखदाची आई ही सार्थकच्या घरी येऊन सर्वांना जाब विचारते माझी सुखदा कुठे आहे अगोदर सांगा. त्यावेळी आता वृंदा म्हणते तुमच्या सुखदाला आनंदीचे म्हणजे सार्थकच्या पहिल्या बायकोचे धमकीचे फोन यायचे, त्यामुळे तिला तिनेच गायब केलं असेल असं मला वाटतं. तेव्हा का बरं फोन यायचे असं उमा विचारते. मग आता सार्थकच्या आयुष्यातून सुखदाने कायमचं निघून जावं ना म्हणून, असं वृंदा आता म्हणते. त्यावेळी आता उमा म्हणते चल कल्याणी पटकन आपण जाऊयात आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूयात. त्यावेळी आता आनंदी म्हणते थांबा मॅडम, मीच आहे सार्थकची आनंदी, म्हणजे आनंदी सार्थक राजाध्यक्ष असं म्हटल्याबरोबरच उमाला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.